साखरपुड्याच्या ठिकाणी समर आणि स्वानंदीचं एका ग्रीन रूम मध्ये बोलणं होतं. भावंडांच्या हट्टापुढे समर आणि स्वानंदीने हात टेकले आहेत. तुमचा होकार आहे असं समजू का मी? नाही काही पर्याय माझ्याकडे. हो. दोघं नाईलाजाने एकमेकांशी साखरपुडा करायला तयार होते. थँक्यू रोहनच्या ताई. आपण चौघं, तू, नंदुताई, मी आणि रो, आपण दिवाळी थीमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहोत. इजंट एक्साइटेड? अधिरा दोन्ही जोडप्यांचं दिवाळी थीमचं प्री वेडिंग फोटोशूट करायचा घाट घालते. समर नाखुशीनेच तयार होतो. आली स्वानंदी आली. ये ना. आली ना स्वानंदी. आली काय? उपयोग काय त्याचा? सर कंदील जवळ या. सर मॅमच्या शोल्डरवरती हात ठेवा. मी? हां. फोटो काढताना समर स्वानंदी दोघंही अवघडलेले असताना आजी मात्र समरच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करते. पिंट्या जरा हस. असं वाटतं कोणीतरी तुला मारून बुटकून उभं केलं तिथे. कसं असतात? जोकर आहे मी. मला माहितीये तुला कसं हसवायचं ते पिंट्या. अजय अजय मल्लिका काकू यातही अडथळा आणण्यासाठी किचनमध्ये गॅस सुरू करून ठेवते. नंतर किचनमध्ये फोटो काढायला गेल्यावर समोरच्या ते लक्षात येतं. थांबा, गॅस ऑन ठेवलाय. स्वानंदीनेच हलगर्जीपणा केला आहे असं समजून तो तिच्यावर चिडतो. स्वानंदी, अगं गॅस सुरूच ठेवला होतास तू. तुम्ही बरे आहात ना? याचा भडका उडाला असता तर काय झालं असतं? मी कसा टाइम? मी तुमच्या बरोबर बाहेर होते ना. तुमच्या या बेजबाबदार वागण्याने तुम्ही फक्त तुमचा आणि माझा नाही, या घरातल्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आणला होता. समर राजवाड्याची बायको व्हायचं आहे ना तुला. मी तुझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मुहूर्तमेढीच्या वेळी मल्लिका आजीच्या परवानगीने निलिमाच्या म्हणजेच तिच्या मैत्रिणीच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवायचं ठरवते. ताई, हे निरांजन प्रज्वलित कर. अरे बापरे, मूर्ताला अपशकुन. हे बघा, हे सगळं आपल्या मान्यवरती आहे. आपण पुन्हा पूजेला सुरुवात करूया. मेहंदीच्या कार्यक्रमात अधिरा समरनेही मेहंदी काढावी म्हणून हट्ट करते. आता नाका मोडू नकोस. पिंट्या दादा, तुझंही लग्न होणार आहे. हो, पण मेहंदी तुला काढायची ना. मी एकटी मेहंदी काढणार नाही, तुलाही काढावी लागेल. काय वेडी बिडी आहेस का काय? अजिबात नाही. तू ना असं ऐकणार नाहीस. मी ना एक काम करते, मी नंदुताईला फोन करते. अधिरा तू तिथे सामा यायचं नाही अजिबात. वेट. हा अधिरा बोल गो. नंदुताई, अगं बघ ना, हा पिंट्या दादा किती भाव खातोय. मला म्हणाला की मेहंदी नाही काढून घेणार म्हणे. आता जर त्याने मेहंदी नाही काढली ना तर मी पण मेहंदी नाही काढणार. दॅट्स फायनल. हे बघ, मी त्याच्याकडे फोन देते. ओके. ए अधिरा ऐक ना. हॅलो. हाय. बघा, तुम्ही तिचं बोलणं मनावरती घेऊ नका. पण तुम्ही घ्या. मुळात तुम्हाला तिच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता म्हणून हा इतका घाट घातलायत ना तुम्ही. मग नका ना मन मोडू तिचं. म्हणते ना, मग काढा 4 ठिपके. वाव, परफेक्ट. या स्वानंदीला दे आणि थांब जरा. ह्या दोन. आजी स्वानंदीला देण्यासाठी
काकूकडे समरने घेतलेल्या 4 आणि आजीने पूर्वीच नाच सुनेसाठी करून ठेवलेल्या 2 अशा 6 सोन्याच्या बांगड्या देते. स्वानंदीला बांगड्या मिळणार हे काकूला आवडले नाही. करायची का सुरुवात मेहंदी लावायला? हो हो करूया ना. फक्त पहिल्यांदा ना ती भिजवलेली मेहंदी आहे ना ती लावा, म्हणजे थोडीशी शास्त्र असतं ना म्हणून. ही सगळी मेहंदी खराब झाली तर पुन्हा करायला लागेल. हो हो करूया ना, नवीन मेहंदी तयार करूया. नंतर एकांतात काकू आईला स्वानंदीसाठी आणलेल्या 6 सोन्याच्या बांगड्या देते आणि कुणाला न सांगण्याची सूचनाही देते. कोणालाही माहित नाहीये. कोणाला म्हणजे कोणालाच नाही. ह्या कानाचं त्या कानाला कळलेलं नाही आणि कळणारही नाही. तुम्ही पण कोणाला सांगू नका. नाही नाही मी तर सांगणारच नाही कधी कोणाला. आई नंतर काकूनेच सांगितलेल्या ज्वेलरकडे जाऊन 6ही बांगड्या गहाण ठेवते आणि त्या बदल्यात 10 लाख रुपये घेते. खऱ्या आहेत त्या. त्या मल्लिका राजवाडे आहेत ना, त्या राजवाडे इंडस्ट्रीजच्या. हा त्यांनी मला इथे पाठवलं. फक्त तुम्ही एक काम करा. 1 मिनिट. तुमचं नाव कसं? सो मंदाकिनी दिलीप सरपोतर. बर. बरं तुम्ही इथे एक सही करा फक्त तुमची. हे घ्या, मोजून बघा. नाही नाही अहो तेवढा विश्वास आहे की. सुष्मिता एका फ्रॉड कास्टिंग एजंटशी बोलते. तो तिच्याकडे टायगर श्रॉफ बरोबर फिल्म देण्याच्या बदल्यात 10 लाख रुपये मागतो. मी तर फ्री मध्ये पण करेल हा रोल. हा इतकं सोपं नसतं डार्लिंग. कसं आहे ना, त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि डायरेक्टर 10 लाख रुपये मागतोय. काय? सुष्मिता रात्री आई झोपलेली असतानाच तेच 10 लाख रुपये चोरते जे आईने काकूने दिलेल्या बांगड्या गहाण ठेवून आणले होते आणि कास्टिंग एजंटला देऊन टाकते. हे घे पैसे. ऐक ना आता रोल फिक्स आहे ना माझा? एकदम पक्का. भेटूया. चल बाय. बाय. आईला जेव्हा पैसे गहाळ झाल्याचं कळतं तेव्हा ती अत्यंत घाबरते. अरे पैसे हा इथेच ठेवले होते तेव्हा. पैसे
राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब लग्नासाठी गोव्यात पोहोचतात. आई सुष्मिताला दटावून एजंट कडून पैसे मागायला सांगते, पण सुष्मिताने कॉल केल्यावर एजंट तिचे फोन घेणे बंद करतो. त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं जर का पैसे दिले नाहीस ना तर पोलिसांमध्ये तक्रार करेन ना तुझी. लाव ना परत, लाव ना. अगं हो, पण बंदच आहे त्याचा फोन. म्हणजे मी कधीपासून करते, स्विच ऑफच लागतोय. सुष्मिता, त्याने फसवले आपल्याला. पैसेही गेले, बागड्याही गेल्या. नवरदेवांना आता हळद लावून झालेली आहे. नवरीला हळद लावण्यासाठी नवऱ्याची उष्टी हळद पाठवून द्या. आता एकदा काही उष्टी हळद स्वानंदीच्या अंगाला लागली ना की तिच्या अंगाची लाही होईल. नियती तिला सारखी तिची चूक दाखवते. आता तरी शहाणी हो ना स्वानंदी. हळदीच्या वेळी काकू आणि निलिमा स्वानंदीला लावायच्या हळदीत असं काहीतरी मिसळतात ज्याने स्वानंदीच्या अंगाची आगाग होईल. पण ती हळद स्वानंदीकडेच घेऊन जाताना काकूला आईचा धक्का लागतो आणि हळद काकूच्याच अंगावर सांडते. सॉरी, माफ करा. धक्का लागला आपण जाताना. असं मी मुद्दाम नाही केलं. माफ करा. हो, सॉरी काय म्हणताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? शकुनाची हळद सांडली आहे. अपशकुन झालाय, अपशकुन. अपशकुन वगैरे काही नसतं ग. अगं धक्का लागला जरा त्यांचं, एवढं काय नाही त्याच्यामध्ये. हो ना. आणि हाय. ओ हाय. मी अर्पिता. ओ हाय अर्पिता. काय झालंय, स्वानंदीने ना माझ्याकडे दूध मागितलं होतं. तूच देशील का तिला? वाय नॉट, देईन ना. थँक्यू. ओके, बाय. ताई दूध घेऊन ये. ए मला नको, तू पी बरं. अरे शूटिंग कधी आहे? ए बाळा, शुभमुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. अक्षता वाटून झाल्या का? दोन्ही जोडप्यांनी मंगलाष्टकासाठी तयार राहा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. थांबा थांबा. काय झालं अर्पिता? अगं लग्नाचे विधी सुरू झाले, असं थांबवता येत नाही. मम्मा हे लग्न होऊ शकत नाही. काकू आणि अर्पिताचा प्लॅन ठरलेला आहे. त्याप्रमाणे अर्पिता मध्येच येऊन विधी थांबवते आणि हे लग्न होऊ शकत नाही असं जाहीर करते. सगळे अवाक होतात. अर्पिता त्याच ज्वेलरला घेऊन येते ज्याच्याकडे आईने बांगड्या गहाण ठेवल्या होत्या. आई प्रचंड घाबरते. अर्पिता स्वानंदीच्या आईला एक्सपोज करते. सगळ्यांना जबर धक्का बसतो. जी आमच्याकडून यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. सांगा कोणती वस्तू आहे ती? सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाड्यांच्या आहेत. राजवाड्यांच्या आहेत. या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. पैसे मिळवण्यासाठी तू ते बांगड्या गहाण ठेवल्यास ना? आजपासून मी तिचं अस्तित्वच नाकारतोय. मी काही म्हटलं तरी संसार माझ्या पोरांना करायचा. समर, तुम्ही जो निर्णय घ्याल तो अंतिम असेल.